पॉलिटिशियन म्हणून काय वाटतं काही कोणते ऑप्शन उपलब्ध आहेत, स्पेशली रोहित पवार क्लेम करतात की त्यांना कमळाच्या चिन्हावर लढावं. तुम्हाला खरं सांगू, पुण्यामध्ये वाढलेला क्राईम, महागाई, बेरोजगारी, हिंजवडीतून झालेल्या कंपनीज, दुष्काळाची परिस्थिती आजही अनेक ठिकाणी जर पाऊस आहे, जिथे पाऊस आहे तिथे तुंबतायत एवढी आणि लोकांची गैरसोय होते, लोकांच्या घरात एवढी आमच्या समोर कामं आहेत. आता त्यांनी काय करावं तो त्यांचा अंतर्गत प्रश्न. आम्हाला वेळच नाही मग आमच्या कामामधून. 8 खासदार निवडून आले, एवढी जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर वाढलेली आहे. अजून आमची काही चर्चाच नाही. महाविकास आघाडीचं पहिलं सीट शेअरिंग होईल ना. आता काँग्रेसची आमची आताच त्यांची पहिल्यांदा भेट झाली, दिल्लीत भेट झाली. आता ते कुठली सीट मागतायत आम्ही, आता त्याच्यावर पण चर्चा होईल ना. म्हणजे त्याच्यावर पहिले म्हणजे ते क्लेम करतात, आपण तो पण विषय आहेच ना. त्याच्यामुळे आम्ही आपलं पूर्ण मान सन्मान झाल्याशिवाय बाहेर काही बोलणार. असे काही बॅनर्स लागले होते बारामती, त्याबद्दल चर्चा झाली. युगेंद्र पवार बारामती उमेदवार असल्याची चर्चा सुरू आहे. चर्चा असेल तर मला माहिती नाही त्याची. मी दिल्लीला होते त्याच्यानंतर शिवसेनांनी एकत्र यावं. कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदावरून युगेंद्र पवारांना हटवलं, कुठेतरी सुडाचं राजकारण केलं जाते. दुर्दैव आहे, कारण युगेंद्र पवार हे कुस्तीमध्ये अतिशय उत्तम काम करत होते. गेली अनेक वर्ष ते कुस्तीचा खूप मोठा कार्यक्रम बारामती अतिशय चांगल्या पद्धतीने करत होते. राज्यातून लोक तिथे कुस्तीला यायचे. त्यामुळे मलाही आश्चर्य वाटलं, पण त्यांना काढता येतं का नाही हेही टेक्निकली बघावं लागेल आणि त्याच्यानंतर पुढे काय ऍक्शन घ्यायची. मुंबईत बॅनर्स लागले, दोन्ही शिवसेनांनी एकत्र यावं म्हणून दिनावी बॅनर्स आहेत. तशीच राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यांच्या ग्रुपची सुद्धा मोठी इच्छा आहे की दोन्ही फॅक्शन्सनी एकत्र यावं. याच्यामध्ये काही पर्सेंट तरी स्कोप तुम्हाला दिसतो का की दोन्ही फॅक्शन्स एकत्र येतील, एकत्र येऊ शकतात, की तुम्हाला काही होप आहे त्याच्याबद्दल की अजिबातच नाहीये? हा देश बॅनरनी नाही चालतो. खरंच सांगते, देश किंवा पॉलिसी ही संघटनेत आणि पार्लमेंटमध्ये बनते, ती बॅनरवर नाही. बॅनर रिफ्लेक्ट सेंटिमेंट, हुज सेंटिमेंट पण आता कुठले कार्यकर्ते आपल्या पक्षाने, आमच्या पक्षात असं आहे, आमचा पक्ष ओव्हर ऍक्सेस आहे. शरद पवार सगळ्यांनाच 24/7, यांचे पण 5-5 प्रत्येकाचे फोटो असतील पवार साहेबांमध्ये. त्याच्यामुळे आमच्या पक्षामध्ये नॉर्मली सेंटिमेंट बॅनरवर लावायची गरज नाही. पवार साहेब 24/7 अवेलेबल असतात. जा त्यांना सांगा आणि त्याच्यावर ऍक्शन. दोन्ही फॅक्शन येतील का एकत्र? तुम्हाला 1% चान्स, होप्स काही वाटतं? आता मी दुष्काळ, आता होणारी अतिवृष्टी, आलेल्या 8 खासदारांची सगळ्यांची जबाबदारी. आता 8 खासदार, त्यांना घरं, त्यांची गाडी, पेट्रोल, आता दया पण नाही. आता तिथे जाऊन प्रश्न कसा विचारायचा, एक म्हणजे पार्लमेंटमध्ये मग भाषण कशी करायची, हे सगळी मोठी प्रक्रिया, प्लस विधानसभा, प्लस हरियाणामध्ये आम्ही लढणार, प्लस झारखंड. बापरे बापरे, एकदम थांब यावे. विरोधी पक्षांचा आढावा 25 वर्षांचा ज्यावेळेस आपण मागे होऊन पाहतो, तर आतापर्यंत काय कमावलं, तर काय बऱ्याचदा सत्ता आली वगैरे सगळ्या याचा विचार होईल. पण या अशा क्षणी आपण याचाही विचार करत असतो की आपण आतापर्यंत काय कमावलं, याचं कधी चिंतन करतात का? मला असं तर प्रत्येक जण करत असतात. आणि 25 वर्षातली 18 वर्ष हा पक्ष स्वतःच्या कर्तृत्वानी सत्तेत राहिला, हे भी बहुत बडी बात आहे. ते एक पहिली बात. पण मला वाटतं 25 वर्षात प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष येतोच होतो. आणि जे आपल्याबरोबर राहिले किंवा आपण ज्याच्यामुळे एकत्र राहिलो, ती गोष्ट आम्ही कधी विसरली नाही. जे हा पक्ष वाढवण्यामध्ये प्रत्येकाचं मोठं योगदान आहे, हे आम्ही मान्यच करतो आणि आम्ही कधी नाकारलेलंच नाही. कल एनडीए ने शपथ ली, पहली कैबिनेट आज है. आपकी क्या उम्मीद है कि पहली कैबिनेट में क्या डिसीजन छोड़े चाहिए? सर, सकट कर्ज माफी, किसानों को रिलीफ मिलना चाहिए, सबसे बड़ी बात. अब इसके अलावा पुणे की हम आपने बात कही, पुणे के भी मंत्री होंगे. जो सिचुएशन पुणे में, उस पर आप क्या देख रहे हैं कि पानी भर रहा है, हो रहे हैं, और तो पूना म्युनिसिपल कॉर्पोरेशन में 7 साल जिनकी सत्ता है, उन्हीं का पाप भोग रहे हैं हम लोग, और क्या है. और जिस तरह से क्राइम पूना में बढ़ रहा है, ड्रग्स बढ़ रहे हैं, कोई बड़ी गाड़ी आके 2 बच्चों को मार करके कहीं जा रही है, उसकी इंक्वायरी नहीं, खून का सैंपल बदली कर रहे. दंगेकर जी से एक बार पूछ लीजिए क्या क्या गलत हो रहा है पूना में. वो दंगेकर जी ने इतना आगे चला, इसलिए तो बच्चों को कुछ तो न्याय मिल जाए. ऐसा न हो जाए कि रिजल्ट में
वो दोनों बच्चे की स्टोरी भूल जाए लोग, लेकिन दंगेकर जी है तो मेरी बहुत सारी